तुम्हाला माहीत आहे का, महाशिवरात्री ही केवळ पूजेची रात्र नाही, तर ती सृष्टीच्या सर्वात मोठ्या विनाशाची आणि पुन्हा एकदा प्रेमाच्या विजयाची साक्ष आहे. एका बाजूला राजा दक्षाचा अहंकार आणि दुसऱ्या बाजूला माता सतीचा आत्मत्याग. जेव्हा भगवान शिव क्रोधाने आपली जटा जमिनीवर आपटतात, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड कापू लागते. पण मग असं काय घडलं की वैराग्य धारण करणाऱ्या शिवाला पुन्हा संसारात यावं लागलं? आज अतर्कवार आपण उलगडणार आहोत महाशिवरात्री मागचं ते गूढ रहस्य, जे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. कथा सुरू होते अशा काळात जेव्हा भगवान शिव कैलास पर्वतावर पूर्णपणे ध्यानात मग्न होते. अंगाला राख फासलेला, गळ्यात सर्प असलेला हा वैरागी जगाच्या मोहमायेपासून दूर होता. पण त्याच वेळी राजा दक्षाची कन्या सती शिवाच्या ओढीने व्याकुळ होती. सतीचे हे प्रेम साधारण नव्हते. हे दोन भिन्न जगांचे मिलन होते, एक राजवैभव आणि दुसरा पूर्ण वैराग्य. राजा दक्षाला आपला जावई एक अघोरी असावा हे कधीच मान्य नव्हते. तरीही सतीचा दृढनिश्चय पाहून त्यांचा विवाह झाला. पण दक्षाच्या मनात विनाशाचे बीज पेरले गेले होते. एकदा राजा दक्षाने एका भव्य यज्ञाचे आयोजन केले. सर्व देवदेवतांना बोलावले, पण शिव आणि सतीला जाणीवपूर्वक डावलले. सती निमंत्रणाशिवाय तिथे पोहोचली, पण तिथे तिच्या पतीचा, महादेवाचा भयंकर अपमान करण्यात आला. पतीचा अपमान सहन न झाल्याने सतीने त्याच यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःचा देह अर्पण केला. जेव्हा ही बातमी कैलासावर पोहोचली, तेव्हा शिवाचा तिसरा डोळा उघडला. त्यांनी क्रोधाने आपली जटा उखाडून वीरभद्राला जन्म दिला, ज्याने दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केला आणि त्याचे शीर कापले. पण सतीचा देह हातात घेऊन जेव्हा शिव तांडव करू लागले, तेव्हा सृष्टी नष्ट होऊ लागली. विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले, जिथे आज 51 शक्तिपीठं आहेत. काही काळानंतर माता सतीचा पुनर्जन्म पार्वती म्हणून झाला. त्यांनी शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली. शेवटी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला तो क्षण आला जेव्हा शिव आणि पार्वतीचा विवाह झाला. हीच ती रात्र जी आपण महाशिवरात्री म्हणून साजरी करतो. या रात्रीची आणखी एक खासियत म्हणजे ज्योतिर्लिंगाचे प्रकटीकरण. जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठतेचा वाद झाला, तेव्हा शिव एका अनंत प्रकाश स्तंभाच्या रूपात प्रकट झाले. याच रात्री ब्रह्मांडात ऊर्जेचा प्रवाह नैसर्गिकरित्या वरच्या दिशेला सरकतो. म्हणूनच या रात्री जागण्याचे विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री म्हणजे केवळ उपवास नाही, तर आपल्यातील अंधकाराला प्रकाशाकडे नेण्याचा प्रवास आहे. वैराग्य आणि प्रेमाचा हा संगम आपल्याला शिकवतो की खरी शक्ती संयम आणि समर्पणात असते. तुम्ही या महाशिवरात्रीला कोणता संकल्प करणार आहात? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अतर्कला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.